नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज विदर्भी पद्धतीने तुम्हाला छान भरपूर सारं नसलेलं पुरणाची पोळी आज तुम्हाला रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे. पाहू शकता तुम्ही मस्त अशी टम्म पुरणाची पोळी फुगलेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण पुरणाची पोळी पाहणार आहोत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा आता पुरणाची पोळी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कणिक भिजवायची आहे. बघा आता जे गहू आहेत ते सुद्धा आपल्याला चांगल्या क्वालिटीचे हवे आहेत आणि पीठ सुद्धा बारीक असं दळलेलं हवं आहे. त्यानंतर बघा पीठ जर बारीक दळलेलं नसेल तर यामध्ये तुम्ही 1 वाटी मैदा सुद्धा घालू शकता. बघा तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आणि मस्त असं सैलसर असं आपल्याला कणिक आहे ती भिजवून घ्यायची आहे. बघा थोडं पाणी घालून मी छान अशी कणिक जी आहे ती भिजवून घेत आहे. बघा जेवढी छान कणिक भिजवल्या जाईल तेवढी आपली पोळी सुद्धा मऊसूत होईल आणि अजिबात फाटणार वगैरे नाही. बघा मस्त असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि तेल पाण्याचा हात लावून छान अशी मऊसूत आपल्याला कणिक भिजवून ठेवायची आणि 1 तास आपल्याला हे कणिक आपल्याला पुरणपोळी बनवण्याच्या आधी भिजवून ठेवायची आहे. बघा आता याला परत मी तेल पाण्याचा हात लावून अशी मऊसूत कणिक करून ठेवत आहे. आता आपण याला 1 तास असंच भिजत ठेवूया. आता 1 तास झालेला आहे. 1 तासानंतर आपण छान अशी पुरणपोळी करायला घेणार आहोत. बघा 1 तासानंतर तुम्ही कणिक पाहू शकता. मस्त अशी मऊसूत झालेली आहे. परत त्याला मी तेल पाण्याचा हात लावून मस्त छान असं मऊसूत करून घेत आहे. जेवढी कणिक छान असेल ना तेवढी आपली पुरणाची पोळी अप्रतिम होते. बघा आता याला छान असं याची मालिश करून घेत आहे मी. बघा आता छान असं मालिश करून झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. बघा पीठ घेतलेलं लावायला याला आणि पुरण सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा अशा पद्धतीचं मस्त असं घट्टसर पुरण असलं ना तर अजिबात आपली पुरणाची पोळी सुद्धा फाटणार वगैरे तुटणार वगैरे अजिबात नाही. बघा आता थोडासा गोळा घेतलेला आहे मी. आता याला पीठ लावून घेत आहे. बघा अशा पद्धतीचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची छान अशी आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला याची वाटी बनवून घ्यायची आहे. आणि बघा एक मस्त मोठा गोळा घेतलेला आहे मी. आता हा जो गोळा आहे यामध्ये भरायचा आहे आणि जी कणिक अशी बरोबर आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि राहिलेली जी शिल्लक कणिक आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने जी राहिलेली कणिक आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने शिल्लक जी कणिक आहे ती मी काढून घेतलेली आहे. बघा आता आपल्याला 50% जी पोळी आहे ती हातानेच आपल्याला बनवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला चाकी बनवून घ्यायची आहे म्हणजे पुरण आहे पूर्णपणे कडेपर्यंत मस्त छान पोचतं. बघा अशा पद्धतीने सर्व बाजूनी पुरण जे आहे ते एकसारखं लागतं मग. बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही 50% जी पुरणाची पोळी आहे ती आपली बनवून तयार झालेली आहे. वरून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मस्त अशी पुरणाची पोळी लाटायची आहे. बघा मस्त अशी आपली पुरणाची पोळी बनवून तयार झाली. पाहू शकता तुम्ही अजिबात कुठं असं फाटलेली वगैरे नाही आहे आणि बेलण्याला सुद्धा कुठं चिटकलेली नाही आहे. बघा मस्त अशी आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. बघा आता आपण पुरणपोळी शेकून काढूया. बघा आता मस्त असं तवा घेतलाय. तवा थोडासा तपलेला आहे. आता ही पुरणपोळी टाकलेली आहे. सुरुवातीची पुरणपोळी आहे थोडीशी भाजायला थोडा वेळ लागतो. बघा थोडेसे याला बबल आले की पुरणाची जी पोळी आहे ती पलटून घ्यायची आहे. आता पुरणपोळीला तेल तूप तुम्हाला जे काही आवडत असेल ते त्याला लावून घ्यायचं आहे. आणि खरपूस अशी पुरणपोळी मस्त शेकून घ्यायची आहे. जेवढी खरपूस शेकल्या जाईल ना पुरणपोळी अप्रतिम अशी लागते चवीला. बघा आता पुरणपोळी आपली मस्त मागच्या बाजूने छान झालेली आहे. बघा आता मागची बाजू शेकून झालेली आहे. आता परत आपण ही पुरणपोळी जी आहे ती पलटून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीत मस्त अशी पुरणपोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा आता मस्त असं टम्म अशी पुरणपोळी फुगवून झालेली आहे. फुगलेली आहे आपली. आता मागची बाजू सुद्धा आपण परत खरपूस मस्त शेकून घेऊया. बघा अशाच पद्धतीने आता ही पुरणपोळी झालेली आहे आपली. आता
आता ही पुरणपोळी आपल्याला पूर्णपणे वेगवेगळ्या ठेवायच्या. एकावर एक ठेवल्या तर पुरणपोळ्या कशा एकाला चिटकतात. बघा आता परत दुसरी पुरणपोळी मी घातलेली आहे. आता बघा तवा छान तपलेला आहे, तर पुरणपोळी सुद्धा मस्त शेकल्या जाते. बघा लगेच त्याला बबल आलेले आहेत. आणि त्यानंतर बघा याला मस्त आता दोन्ही साईडने छान असं तूप लावून घ्यायचं आहे. बघा मस्त अशी टम्म पुरणपोळी पोळी छान फुगलेली आहे. अशाच पद्धतीने मी संपूर्ण ज्या पुरणपोळ्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे पुरणपोळी कशाबरोबर खातात ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आमच्याकडे चिंचोणीबरोबर, दुधाबरोबर, दह्याबरोबर किंवा तुपाबरोबर खाल्ल्या जाते. तुम्ही कशाबरोबर खाता तर हे कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही पुरणपोळी कशाबरोबर खाता. बघा संपूर्णच्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.